पानिपतचं युद्ध झालं आणि संपूर्ण मराठा साम्राज्य आज थांबल्यासारखं वाटत होतं. जसं आपण आपलं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं हे आनंदानं सांगतो, तसंच त्या दिवशी एक दुःखद घटना आपल्यासोबत पानिपतमध्ये जी झाली त्याची आठवण आल्याच्या नंतर आपल्या पोटामध्ये आगीचा गोळा उसळतो. अशा पद्धतीची कंडिशन की बाबा मराठा साम्राज्य बुडलं का काय. तर अशा पद्धतीची जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीतून परत एकदा एक नवीन ज्योत पेटणं गरजेचं होतं. मराठा साम्राज्याला स्वतःचा विश्वास वाढवणं गरजेचं होतं. निजाम जो की कारवाया करण्यामध्ये एकदम कडक होता, ज्यानं भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतरही 13 महिने आपलं अस्तित्व ठेवलं होतं, अशा निजामाला थांबवणं, नवख्या माधवरावांच्या हातामध्ये पेशवाई येणं, या काळामध्ये एक जबरदस्त घटना घडली. ती म्हणजे मित्रांनो राक्षस भुवनची लढाई. आणि आज 10 ऑगस्ट रोजी आम्ही तीच लढाई आठवून विजय दिन साजरा करण्यासाठी गिरवली बावणे या गडीवर आलेलो आहोत. तर तुम्हाला एक सुंदर पद्धतीचा ऐतिहासिक वारसा असलेलं बावणे नाईक सरदारांचा आज इतिहास. सर, आपल्याला जी आपली गडी आहे आता, त्या दिवशी मी बिल्डिंगचं संपूर्ण चित्रीकरण केलं होतं, तर मला येथील इतिहास माहीत नव्हता. तर एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, थोडंसं आपल्या बीडचा जो इतिहास आहे, संपूर्ण बीड जिल्ह्याचं जे गर्वाचे क्षण काय अनुभवता आले बीड जिल्ह्याला, तर त्याच्या बाबतीत आता आपल्यासोबत प्राचार्य पण आहेत, त्याच्यानंतर तुम्ही वंशज पण आहात सरदार नाईक बावणे यांची. तर थोडीशी माहिती सांगा आम्हाला. गिरवलीची जी बावणे गडी आहे, गिरवली बावणे गावची सरदार नाईक बावणे यांची गडी, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. शाहू महाराजांनी आम्हाला ज्यावेळेस शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला, शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी जवळचे विश्वासू जे लोक होते त्या लोकांना वतन आणि जहागिरी दिली. अच्छा. पण जहागिरी देत असताना बाळाजी विश्वनाथांनी महाराजांचे बॉर्डर कशी सेफ राहील या पद्धतीनं लढवई आणि एकनिष्ठ लोक ते बॉर्डरवर त्यांना जहागिरी आणि वतन दिले. बॉर्डर म्हणजे सगळ्यात अवघड काम नाही का, BSF सारखं आपलं आता सध्या म्हणजे पहिली गोळी BSF लोकांनाच लागती, तसं एकदम टोकाला येणं म्हणजे सगळ्यात रक्त सांडण्याची जिम्मेदारी बावणे परिवाराची होती. आमचं जे वैशिष्ट्य होतं ते घोडदळाचं वैशिष्ट्य होतं. अच्छा. लढवई होते आणि एकनिष्ठ महाराजांचे होते. बरोबर. त्याच्यामुळे जास्त कटकटी निजामाशी व्हायच्या, म्हणून आम्हाला त्यांनी निजामाच्या बॉर्डरला आणलं. बरोबर आहे. सुरुवातीला आम्ही बावणे, पांगरी असे 5 गाव आहेत आमच्या जालन्याच्या पलीकडे बावण्यांचे. अच्छा, बावणे परिवाराचेच. वाव. हा, आताही बावणे लोक राहतात आमच्या बावकीचे लोक तिथं. हा. ते 5 गाव आहेत. आणि नंतर महाराजांनी आम्हाला तांदूळजा दिला बॉर्डर म्हणून. आमचे पूर्वज धार्मिक असल्यामुळं पूर्वजांनी विनंती केली महाराजाला की महाराज आम्हाला गिरोलीची जागीर द्या. तर असं म्हणल्यानंतर संवाद जो झाला तर त्याच्यात महाराजांनी असं विचारलं की आज आनंदाचा दिवस आहे, तुम्ही माझी माणसं आहात, गिरवलीचा आग्रह कशा करता, पाहिजे तर आणखीन काही मागा. तर त्यांनी तसं सांगितलं की मगाचे उल्लेख केला मी भाषणामध्ये की सांबामध्ये स्थिरावलो. अच्छा. साम म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक, परळी वैद्यनाथ. आम म्हणजे अंबाजोगाई 3.5 शक्तिपीठापैकी एक. त्या दोन्हीच्या मध्ये धार्मिक देवाच्या सानिध्यात आम्हाला राहायचं आहे, म्हणून गिरवली त्यांनी मागणी केली. असं सांगितल्यानंतर महाराजांनी सांगितलं की पहिले तर आपण दिलेच आहे, ते हे पण द्या गिरवली. मग बाळाजी विश्वनाथांनी ते पण दिलं आणि हे पण दिलं. क्या बात आहे, खूप सुंदर. अशा पद्धतीने इथं जी उदगीरची लढाई झाली तर तांदूळजा या ठिकाणी तह झाला. आता ते तर आपण पुढं समजा तांदूळजाच्या गडीवर गेल्याच्या नंतर पाहणारच आहोत, पण थोडंसं तुम्हाला आणखी काही त्याच्यात सांगता येईल का आपल्याला? तारीख आहे 3 फेब्रुवारी. अच्छा. उदगीरच्या लढाईची जी तह झाला त्याची तारीख आहे 3 फेब्रुवारी. साधारणतः 1 तारखेला किंवा 31 तारखेला भाऊसाहेब आणि विश्वासराव परळीला होते आणि नानासाहेब पेशवे परतूरला होते. अच्छा. तर हे दोघं इथं असताना याने अभिषेक वगैरे केला. आणि आता जे बळवंत सांगितलं ना ते आम्ही सांगितलं मार्काळी सरने, आम्ही परळीमध्ये पहिल्यांदा. तर ते तळ जे आहे तो सैन्याचा तळ पडला होता. आता जिथं तळ म्हणतात तिथं काय वस्ती वगैरे काही नव्हती, अमराई होती. त्या अमराईमध्ये सैन्याचा तळ पडला होता. आणि त्याच्यानंतर त्यांना जसं कळलं की निजाम औशाला आहे आणि तो धारूरला जाण्याच्या ह्याच्यात आहे, तयारीत आहे, मग त्याला गाठण्यासाठी भाऊसाहेब आणि विश्वासराव इथं आल्या गिरवलीला आपल्या गडीवर. त्याच्यानंतर त्यांचा मार्ग परळी, अंबाजोगाई, देवळा, सारसा आणि तांदूळजाच्या अलीकडं. आणि रघुनाथराव पेशवे हे अगोदरच उदगीरच्या अलीकडे 25 किलोमीटर होते. अच्छा. मग त्यांचा जो मार्ग होता तो तिथून ते नळेगावला आले, नळेगाववरून औशाला आले,
औशावरून पुन्हा रेणापूर, लातूर, रेणापूर आणि तांदूळजा 2 बाजूनं 2 आणि कुठंतरी एक संरक्षणासाठी एक हे जागा लागते म्हणून तांदूळजाच्या गडीचा निवड केली त्यांनी. क्या बात आहे, आणि खूप छान. तिथं ते इंग्रजाचा जो निजामाचा जो कमांडर होता कादर खान, त्याच्याबरोबर जवळजवळ 500 पठाण मारले गेले तिथं. आणि क्या बात तिथं है. ज्या ठिकाणी हे चकमक झाली किंवा शेवटची निर्णायक लढाई झाली, हा, त्याचं आजही नाव सातबारावर शिरखंडी आहे. काय म्हणतात बाबासाहेब त्याला? खंडींची खंड्यांची शिर जिथं पडली हा, त्याचं नाव शिरखंडी. श्रीखंडी. शेताचं नाव शिरखंडी पडलं. शेताचं नाव क्या बात है. शिरखंडी नाव आहे. आज जरी कोणी कुठं चाललात म्हणून विचारलं तर आम्ही कुठं चाललो तर शिरखंडी शेताला चाललो असं संबोधते. क्या बात आहे. सर तुम्ही काय म्हणाल गडीबद्दल थोडस इतिहासाच्या दृष्टिकोनातून? हे लढवू गडी आहे. हा. तुम्हाला आता जसं सांगितलं खाली मी की एकदम तुम्ही जर एंट्री केली हो. तर येते एकदम समोर. बरोबर आहे. तर ज्यावेळेस तो समोरचा माणूस शत्रू काढला विचार करेल किंवा वरी जाण्यासाठी कुठून रस्ता आहे, उजवीकडे जाऊ का डावीकडे जाऊ, तो विचार करेल त्याला सगळ्या बाजूने त्याच्यावर मारा होतो. हे जंगे जे सोडलेले आहेत हा, ना, बरोबर. ऑल डायरेक्शन मध्ये आहेत. तुम्ही वरचे जे मातीचं काम आहे ना, हा. 20 फुटाचं, हा. त्याच्यातून जंग्या सोडलेल्या आहेत. आणि तिथून समजा त्याला कळलंच इथं दरवाजा आहे, इथं आला तर इथं सेम सिच्युएशन पुन्हा तयार केलेली, बरोबर आहे. ऍडिशनल सपोर्ट दिलेला आहे. हे 2 बुर्ज पुन्हा वेगळ्या भिंतीने जोडलेले आहेत आणि खालची सिच्युएशन परत इथं तयार केलेली आहे. याच्यातून जर वर गेला तर पुढे हातगाईची लढाई होईल. हातगाईची. आणि दोन्ही दरवाजे बघा तुम्ही, 2च माणसामध्ये एंट्री करू शकतात. बरोबर आहे. मोठे आवड हवे दरवाजे नाहीत ते, खूप छोटे छोटे दरवाजे. 2च माणसामध्ये जाऊ शकतात. असं सैन्यामध्ये जाऊ शकत नाही. मरकळे सर, आता तुम्ही थोडस इतिहासाच्या दृष्टिकोनातून थोडस मार्गदर्शन द्या आम्हाला. भारताच्या इतिहासात मराठवाड्याचा इतिहास हा वैशिष्ट्यपूर्ण आणि गौरवशाली असा इतिहास राहिला. झालेल्या घटनांनी संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी दिलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पानिपत युद्धाच्या अगोदर झालेलं उदगीरचं युद्ध आणि पानिपत युद्धाच्या नंतर झालेलं राक्षसभ्रोणचं युद्ध, हे दोन्ही युद्ध आपल्या मराठवाड्यात झालेले आहे. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी मराठ्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलेलं होतं आणि या मराठ्यांच्या बाजूनं त्यावेळेला बावणे नाईक सरदार या ठिकाणी हजर होते. आणि या नाईक बावणे सरदारांची या युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. नाईक बावणे सरदार हे लढवय्ये होते, त्याचबरोबर ते विद्वान लोकांचे चाहते होते. त्यांच्या दरबारामध्ये ते विद्वान लोकांना आश्रय देत होते, त्या ठिकाणी विद्वान अशा चर्चा घडून आणत होते. आणि त्यामधीलच काही नाईक बावणे सरदारांच्या वंशजमध्ये विद्वान लोक होते, त्यांनी स्वतः काव्यसुद्धा लिहिलेलं आहे. त्यांचं म्हणजे कोणतं काव्य? आनंद विधान नावाचं काव्य अच्छा त्यांनी लिहिलेलं आहे, गंग कवी. आणि त्यामधून त्यांनी स्वतःचा इतिहास सुद्धा त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न त्या काव्यातून केलेला आपल्याला दिसते. आणि त्यांचं जे काही हे गड्या आहेत, आपल्या तांदूळजाची गडी असेल किंवा गिरवलीची गडी असेल, ही वास्तुशास्त्रदृष्ट्या फार महत्त्वाची आणि सैनिकी सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण अशी गडी या ठिकाणी असलेली दिसते. म्हणून मराठवाड्याच्या इतिहासातच नव्हे तर भारताच्या इतिहासात या बावण्यांच्या इतिहासाला महत्त्व आहे असं मला या ठिकाणी वाटते. थँक्यू सो मच सर. तुम्ही ज्या पद्धतीनं अभ्यासक आहात आणि या दृष्टिकोनातून जशा पद्धतीने विचार करता, तर हे आणखी जे इतिहासप्रेमी आहेत त्यांना या गोष्टीतून माहिती मिळायला मदत होईल. काय म्हणलात सरदार तुम्ही? हा, या बुरुजाची रचना जी आहे त्याचे ते 3 बुरुज हे दगडी आहेत. अच्छा. आणि तुम्ही जिथं बसला तुमच्या बॅक साईडचा बुरुज हा खालपासून वरपर्यंत मातीचा आहे. असं का? या मातीच्या बुरुजाचं वैशिष्ट्य असं आहे की तोफेचा जरी मारा झाला त्याच्यावर तर तोफ असा त्या गोळामध्ये फसून राहतो, पूर्ण बुरुज खाली पडत नाही. आणि पांढऱ्या मातीचं असल्यामुळं काळातलं ह्याला बंकर म्हणायचं. बंकर. तुम्ही जे बसला त्याच्या खाली लादणी आहे. अच्छा, हो, इथं आहे पाठीमाग मी घेतलंय. हा, खालच्या मागच्या बुरुजात जाते. हा. आणि मागचा बुरुज हा पूर्ण मातीचा आहे. म्हणजे जरी एखाद्या वेळेस शत्रूने ताबा बी केला तरी सुद्धा त्याला लक्षात येणार नाही इथलं. आणि बाहेरून तोफ जरी आली तर गोळा फसून बसणार, बुरुज पडणार नाही. म्हणजे माणसाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जबरदस्त. हा, सुरक्षेच्या दृष्टीने बांधलेली आहे. खतरनाक काळात ज्याला आपण बंकर म्हणतो, सद्दाम हुसेन कुठं होते? बंकर मध्ये. हा, हे जुन्या काळातलं बंकर म्हणायचं याला. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आणखी कोणाला काही व्यक्त व्हायचंय आपल्या गडीबद्दल, आपल्या गावात गडी असण्याबद्दल? कोणाला आणखी काही सांगायचं आहे का इतिहासामध्ये? काय गोष्टी ऍड करायच्या आहेत कोणाला? नाही बसणार.
मी भालचंद्र गोविंदराव कुलकर्णी, इतिहासाचा अभ्यासक, वाचक आणि लहानपणापासूनच या गडीमध्ये वावरलेला. अच्छा, इथलेच आहात आपण? मी आहे जवळगावचा. अच्छा, जवळगाव. इथे गेलो. अच्छा. गेली माझी वयाची. हां हां. वडील शिक्षक असल्यामुळे मी तसं होतो. वाव. विशेष म्हणजे राक्षस भवनच्या लढाईच्या अनुषंगानं हां. सरदार बावनेंचं योगदान हे उल्लेखनीय योगदान आहे. कारण 1761च्या पानिपतच्या युद्धानंतर महाराष्ट्रातले मराठेशाही जवळजवळ विस्कळीत झालेली होती. दलित झालेल्या मराठा सरदारामध्ये जलसंजीवनी द्यायचं काम राक्षस भवनच्या लढाईने केलं. आणि याच्या महत्त्वपूर्ण लढाईमध्ये सरदार बावनेंचं योगदान उल्लेखनीय राहिलेलं आहे. त्या अनुषंगानं त्यांच्या योगदानाचं अस्तित्व सर्व पुढच्या पिढीला कळावं या उद्देशानं आम्ही 10 ऑगस्ट ह्या दिवशी त्यांच्याच गडीमध्ये हा राक्षस भुवन विजय दिन साजरा करण्याचं ठरवलं आणि तिथं आम्ही आज तो साजरा केला. सर, म्हणजे ज्यावेळेस समजा पानिपतचं युद्ध झालं त्यावेळेस जे खूप आपलं वाताहत झाली होती समजा सैन्याची, त्यावेळेस सैनिकांमध्ये नवा जोश भरण्यासाठी राक्षस भुवनची लढाई खूप जास्त महत्व आहे, ज्याच्यामुळं नंतरच्या काळामध्ये जे आपण मिळवलं त्याची सुरुवात त्या विजयाची नांदी आहे. खूप छान. म्हणजे असे छोटे छोट्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे खूप जास्त इम्पॅक्ट पाडतात संपूर्ण इतिहासामध्ये, कारण की छोट्या छोट्या गोष्टीमधूनच इतिहास बनतो, जे की मी तुमच्यापासूनच ऐकलं आहे आणि जाणीव होते या गोष्टीची. तर धन्यवाद. आणखी गावकरी कोण काही बोलणार आहेत आपल्या गावात गडे असल्याबद्दल, तुम्ही लहानपणी या ठिकाणी आल्याच्या नंतर म्हणजे हे जे वैभव आहे तुम्हाला जगता आलं त्याच्याबद्दल आणखी कोणी काही व्यक्त होणार आहे का? त्या काळात वापरली जाणारी युद्धामधली ढाल हो, ताजी जीर्ण अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला घेऊन जाते. बरोबर आहे. खूप छान. म्हणजे तलवारी बंदुका भरपूर सापडतील, तोफा सापडतील, पण ढाल मिळणं म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि कातड्याची ढाल आहे. इथून 2 अगर 3च मध्ये येऊ शकतात. आवड दरवाजे नाही, बरोबर माणसं आहे ना, आणि त्यांना सुद्धा 2 बाजूला इथं शिपाई असणार. थोडा वेळ जास्त हे घेऊ नका मागं. नाही ते तुमची काळजी आम्हाला जास्त आहे. नाही, बरोबर. तुम्हाला काळजी प्रजाची पहिल्यापासूनच होती. ते अनुवांशिक आहे तुमच्याकडे. आज भेट झाली. हो. पावसाळ्या हळूच्या दुसरं एक तुम्हाला सांगायचं विसरलो मी. हा, बोला ना सर. चालू असेल तर सांगा. हो, चालूच आहे. मातीचा रंग पांढरा नाही, हा, हिरवट आहे. हो, मला वाटलं शेवाळ आहे काय की. हा, शेवाळच आहे. अच्छा, हा हा. म्हणजे ह्याच्यात शेवाळ जाणीवपूर्वक मिक्स केलेलं आहे. अच्छा, मातीमध्ये शेवाळ त्यावेळेस मिक्स केलेलं आहे. केलेले बाकीच्या मटेरियल बरोबर शेवाळ. हा. पहिला पाऊस पडला तर शेवाळ बाहेर येणार, हा. मध्ये पाणी जाऊ देत नाही. अरे आणि ज्या दिवशी बापरे. पावसाळा संपत हा. त्या दिवशी मग पहिल्यासारखं असं होऊन बसणार. किल्ल्याचा थोडासा इतिहास आम्हाला ऐकायला मिळाल्याच्या नंतर आम्ही गडीच्या बाहेर आल्याच्या नंतर पश्चिम दिशेला जर आपण तोंड केलं तर आपल्या डाव्या हाताला थोडंसं एक 5 पावलाच्या नंतर एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं, जे की खूप पुरातन आहे. सुंदर पद्धतीचं सभागृह आणि एकदम शांत पद्धतीचं वातावरण आणि स्पेस इतका जास्त की त्या ठिकाणी आपण पंगती सहज उठवू शकतो. याच ठिकाणी मग सरदार बावने परिवारानं आपल्यासाठी किंवा मग आपल्यासारखे जे इतिहासप्रेमी लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी एक पंगत उठवलेली होती आणि आम्ही त्या ठिकाणी स्नेहभोजनाचा यथेच्छ लाभ घेतला. त्याच्यानंतर मित्रांनो, एकदम सुंदर आणि जबरदस्त पद्धतीचा इतिहास जी चर्चा आहे ती जेवतानाही थांबली नाही, कारण की वेळ अपुरा, कामाची व्याप्ती या गोष्टीमुळं त्या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर पद्धतीचं बावने बीड परिसरामध्ये सत्ता स्थापनेसाठी किंवा मराठी प्रदेशावर आक्रमण करत होता त्यावेळेला माधवराव हे आपल्या परिसरात येऊन माजलगाव या ठिकाणी 9 तारखेला आले असा उल्लेख आपल्याला मिळतो. आणि त्यांना बातमी मिळाली की राक्षस भवन पासून जवळच धुंडरई नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी निजामाची छावणी आहे आणि तो आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे औरंगाबाद जे आजचं छत्रपती संभाजीनगर आहे याच्या आश्रयाला जाण्याच्या तयारीत आहे.
त्यांनी वरून पाऊस चालू असताना रात्रीतून माजलगाव ते राक्षस भुवनचा प्रवास पावसात पूर्ण केला आणि निजाम काही निवडक सैन्यासह नदी पार करून जाण्याच्या तयारीत होता. त्यानं बघितलं की गोदावरी नदीला पूर आलेला आहे, परंतु जे राक्षस भुवनचं ठिकाण आहे त्या ठिकाणी नदीचं पात्र जे आहे पसरट असल्यामुळे उथळ आहे आणि त्या ठिकाणून नदी पार करणं त्याला सोपी वाटली, म्हणून त्यानं राक्षस भुवन हे ठिकाण निवडलेलं आपल्याला दिसते. आणि त्या ठिकाणी त्यानं तयारीत असतानाच माधवरावांनी आपल्या सैन्यासह त्या ठिकाणी आक्रमण केलं आणि निजाम पैलगीरापर्यंत पोहोचलेला होता, परंतु त्याचं सैन्य मात्र इथे होतं राक्षस भुवन आणि धुंदराई परिसरामध्ये. त्यांनी अक्षरशः सकाळी म्हणजे ज्या वेळेला झोपेतून लोक उठतात त्याच वेळेला ते युद्ध झालेलं आहे होतं असा उल्लेख त्या ठिकाणी मिळतो. आणि त्या ठिकाणी निजामाचा दारुण पराभव केला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे निजामाच्या कडून असलेला विठ्ठल सुंदर, जो तुम्हाला माहित असेल मराठ्यांच्या इतिहासामध्ये 3.5 शहाणे प्रसिद्ध आहेत, त्यामधला एक शहाणा जो होता त्याचं नाव आहे विठ्ठल सुंदर. तो विठ्ठल सुंदर हा निजामाचा दिवाण होता. त्याला त्यांनी त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. त्याची समाधी आम्ही मागच्या वेळेला गेलो होतो राक्षस भुवनला, त्या ठिकाणी त्याची समाधी असलेली आपल्याला दिसते. आणि त्या ठिकाणी पूर्णपणे मराठ्यांना विजय मिळाला आणि निजाम त्या ठिकाणी परास्त झाला. ही गोष्ट एकंदर मराठा सत्तेसाठी, मराठी माणसासाठी खूप अभिमानाची, स्वाभिमानाची आणि प्रेरणा देणारी अशी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर या युद्धामध्ये आपल्या गावातील, आपल्या परिसरातील नाईक बावणे सरदार यांची महत्वाची भूमिका होती. ही त्याहीपेक्षा आपल्यासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. मी मित्र आणखी बराच इतिहास उपलब्ध आहे, परंतु या निमित्तानं फक्त एवढं सांगेल की हा जो अभिमानाचे, स्वाभिमानाचे क्षण आहे हे इतिहासात कुठेतरी कानाकोपऱ्यात दडून बसलेले आहे. ते प्रत्येक व्यक्तीनं जिथं कुठं साहेबांनी सांगितलं, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला काही इतिहासाची कणस सापडली, काही माहिती सापडली, जसे ते युट्यूबवर सर टाकत राहतात, हे लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कारण तुम्हाला सांगतो इतिहासाविषयी, मी इतिहासाचा एक अभ्यासक आहे, एक विद्यार्थी आहे. माझ्या असं लक्षात येते की इतिहासावर वारंवार चर्चा झाली पाहिजे. कारण मी असं म्हणेन की वाईट गोष्टी लवकर पोहोचतात, वाईट गोष्टीविषयीची लवकरच चर्चा होते, की कोणाला पेशंट करावं लागत नाही. पण चांगल्या गोष्टी आवर्जून त्याच्यावर चर्चा करून आणल्या गेली पाहिजे, आवर्जून तो इतिहास लोकांपर्यंत सांगितला गेला पाहिजे. त्यासाठी असे कार्यक्रम घेतले पाहिजेत. मी साहेबांना घ्यावा यासाठी मी त्या परिसरात राहतो, त्या परिसरातलं एक सांगत होतो की इंग्रज मराठा द्वितीय युद्ध माझ्या गावाजवळूनच एक 10 किलोमीटरवर आहे, बहुतेक झालं होतं. अळगावचं युद्ध म्हणून भोसले आणि इंग्रजांमध्ये, त्याचा विजय दिन, शौर्य दिन म्हणून 18 प्रगड जातीतील सर्व गावातले नाही फक्त तालुक्यातले लोक करतात. म्हणजे तो एका व्यक्तीचा कार्यक्रम आम्ही कधीच करत नाही, तर त्या तालुक्यातले सर्व लोक, सर्व संघटना त्या ठिकाणी येऊन तो कार्यक्रम करतात. कारण हे युद्ध किंवा निजामापासून आपला मराठवाडा वाचवण्यासाठी फक्त काही एकट्या व्यक्ती काम करू शकत नाही, तर त्याला बाकीच्याही लोकांनी सपोर्ट केली, त्यांचंही फार मोठं योगदान असते. म्हणून मला शेवटी एवढंच सांगावं असं वाटेल की हा जो इतिहास आहे पाहुण्यांचा, हा संकलित करण्यासाठी, तो पुन्हा पुस्तक रूपात येण्यासाठी, डिजिटल स्वरूपात येण्यासाठी, एवढंच नाही तर त्याचे डायरेक्ट रिलेव्हन्स राष्ट्रीय इतिहासाशी आहे. कारण पानिपतचं युद्ध हे राष्ट्रीय लेवलचं युद्ध होतं, त्यांच्याशी डायरेक्ट रिलेव्हन्स आहे. त्यामुळे हा इतिहास लिहिण्याच्या कार्यामध्ये आपण सर्वजण सहभागी राहूया. आपण पुढे असंच भेटत राहू, याच्यावर चर्चा करू. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, सरदार नाईक बावणे परिवाराच्या गडीवर आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एक छोटासा रस्ता, ज्या रस्त्यातून फक्त 2 माणसंच आतमध्ये शिरू शकतील. जो की जी गडी आहे ही संपूर्ण अशा दृष्टिकोनातून बनवलेली आहे की याच्यातून सुरक्षा झालेली पाहिजे. जसं की आपल्याला सरदार नाईक बावणे परिवाराचे जे वंशज आहेत त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे की ही एक लादणी आहे. आणि मित्रांनो, या लादणीमधून आपण
प्रवेश केला तर पलीकडल्या साईडला हे 50 फुटाच्या प्लस अंतर जे आहे हे जो समोर बुरुज आहे त्या बुरुजामध्ये त्या ठिकाणाहून माणूस निघतो. म्हणजेच त्या ठिकाणी मातीमधूनच वाट केलेली होती. जरी शत्रू सैन्यानं आतमध्ये एंट्री मारली तरी लहान मुलं असतील किंवा मग महिला असतील त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी लपवता येत होतं. अशा पद्धतीचा जबरदस्त प्लॅनिंग. आणि हे समोर जे दिसते मित्रांनो तुम्हाला ह्या खोबण्या आहेत जंग्या अशा पद्धतीने म्हटलेलं जातं. ही वरची जी दिसते त्या ठिकाणी लांबचा पल्ला जो आहे तो मारा आपल्या टप्प्यात येण्यासाठी त्याच्यातून बंदुकीनं मारा केला जायचा. ज्या खालच्या साईडला आपल्याला ह्या खोबण्या दिसत आहेत या खोबण्या जवळच्या आलेल्या शत्रूसाठी प्रत्येक भिंतीला अशा पद्धतीनं थोड्या थोड्या अंतरावर बंदुकांसाठीच्या खोबण्या तयार केलेल्या आहेत. याच्यावरून हे समजतं की त्या काळात केलेलं हे एक जबरदस्त पद्धतीचं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गडीचं आपल्याला उदाहरण दिसतं. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये खूप कमी गड्या आहेत ज्याच्यामध्ये इतक्या जास्त प्रमाणामध्ये हे काम केलेलं आपल्याला आढळतं. तर हे त्याचसाठी आहे जेणेकरून या ठिकाणी जवळपास किल्ला नाही आणि परगाना जर आपला सुरक्षित ठेवायचा असेल, आपला मुलूक सुरक्षित ठेवायचा असेल, आपलं स्वराज्य टिकवायचं असेल तर अशा पद्धतीच्या गडीची म्हणजेच मातीच्या किल्ल्याची रचना गरजेची होती. मित्रांनो, गडी हिला संपूर्ण बाजूनं बुरुजांची तटबंदी आहे. बाहेरून आतून सुद्धा बुरुज आहेत. समोरच्या साईडला मातीचा बुरुज, त्याच्यानंतर हे शेवाळ मिश्रित पद्धतीची माती दगड आणि ही एक सुंदर पद्धतीचा अनुभव आपल्याला इथं आल्याच्या नंतर येतो. अलीकडच्या काळामध्ये या बावणे परिवाराचं अलीकडं राहणं आहे. सुंदर मोठ्या पद्धतीचे वाडे आपल्याला गडीच्या पायथ्याला राहायला आलेल्या बावणे परिवाराचे दिसतात. जसं जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे खरे विचार आहेत हे तुमच्या ह्या कार्यक्रमातून आज इतिहास चुकीचा दाखवला जातोय. वेगवेगळे काही लोक त्या विचारासाठी हिंदू धर्माची विडंबना करायला मी माझी विचारसरणी सर्वांना घेऊन चालणार आहे. पण खरा इतिहास नाही बोलला पाहिजे. जसं मी लहानपणी ऐकत होतो की पुण्याहून म्हणायचे की ताजमहाल नव्हे शिव मंदिर आणि त्यांनी त्याचे पुरावे सुद्धा देत होते. आज माझ्या मोठ्या बंधूचे जीवलग मित्र माणिकराव बावणे यांनी या कार्यक्रमाला बोलवलं. मला खूप खूप आणि हे सगळे ऋषीतुल्य व्यक्ती हेवाळकर सर असतील, ताई असतील, ही दिसायला साधी माणसं पण यांचं काम एवढं मोठं आहे आणि हे जातीपातीच्या पलीकडे जाऊन धर्मासाठी राष्ट्रासाठी काय म्हणते निष्फळ सेवा करणारी माणसं. महामौर्य होता आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि या ऐतिहासिक सोहळ्याला आल्यामुळे मला तिकडं जरी जाता नाही आलं पण आम्ही जाईल आलो थोड्या वेळा तिकडे. पण एक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे खरंच म्हणजे आज ते दाखवते ते स्वरूप फार वेगळं आहे. आणि जे शिवचरित्र आहे आणि जसं माणसं सगळं हिंदू धर्म एकत्र असल्याचं उदाहरण या गावाचं एवढं जीवन माझं सौभाग्य या ठिकाणी म्हणतो. आणि पुढचा कार्यक्रम तर या कार्यक्रमाचे आभार या ठिकाणी आदरणीय श्री भगवंतरावजी बावणे या ठिकाणी करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण दर्शन झालं की बावणे साहेबांची पुन्हा आभार मागतो. आणि या गावाचं माझं म्हणजे राम जन्मभूमीला तर मी 10-15 वर्षापासून येतच असतोय. तर अजून एक या कार्यक्रमाला पुढे येईल आणि या कामात कुठेही काही माझं योगदान अवश्य देऊ. मला खूप कारण पाणीपतला इथं आपलं पराजय पुस हे गाव आहे. हे पुस नसून पुसा हे गाव आहे. मूळ जर त्याच्या गावच्या प्रत्येक भूमीमध्ये जर सखोल गेलं शब्दांशब्दांची जर छेड काढली तर काही ना काही आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच आहे. त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आठवण लढाई विजय दिन हा गिरवली गावामध्ये साजरा करायचा असं ज्यावेळेस मला कुलकर्णी सरांना सांगितलं त्यावेळेस
त्यांना म्हणलं काही हरकत नाही, आम्ही सगळी तयारी करू. अशा पद्धतीचे कार्यक्रम हे नवयुवकांसाठी पर्वणी राहतात. इतिहास आपल्याला जे काही इतिहासकार आहेत त्यांच्या मुखातून एक संजीवनीसारखा आपल्यावर बरसत राहतो. त्यासोबतच तिथं राहणारे त्यांचे जे वंशज आहेत त्यांच्याकडं असणाऱ्या गोष्टी, त्यांचे या ठिकाणचे अनुभव आपल्याला या ठिकाणी ऐकायला भेटतात. नम्रता, संस्कृती, त्याच्यानंतर या गोष्टी आपण आत्मसात करू शकतो. इथं जे दिसतंय तुम्हाला मित्रांनो, ही तटबंदी गडीला चिटकूनची आहे. गडीचे बुरुज थोडेसे आज भेगाळलेले आहेत. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा थोडासा निधी या पुरातत्व खात्यांना सांभाळण्यासाठी पण असला पाहिजे. मंदिरामध्ये जशा पद्धतीने आपण दान करतो तशा पद्धतीचा जो निधी दानाच्या स्वरूपातून, कराच्या स्वरूपातून मंदिराकडून शासन घेतं, ते हे मंदिरं जपण्यासाठी जर आपल्या या जुन्या गड्यांना वाचवण्यासाठी, संस्कृती टिकवण्यासाठी आणि इतिहास जगण्यासाठी वापरता आला तर हे आपल्यासाठी खूप मोलाचं राहील. पाठीमागच्या साईडला आपल्याला ही मातीची भिंत दिसते, त्याच्या शेजारीच मला एक दिसलं ते म्हणजे मित्रांनो बांधलेली बारव. मी खूप खुश झालो कारण की गेल्या 2 भेटीमध्ये मला ही बारव दिसली नव्हती. आज अचानक या ठिकाणी मला ही बारव दिसली मातीचं पाठीमागली साईड घेत असताना आणि मी खूप खुश झालो. मित्रांनो, अशा पद्धतीचं सुंदर रेखीव पद्धतीचं चिऱ्यांचं बांधकाम म्हणजे माझ्या डोळ्यांची एक तृप्ती होती. पाण्याचं नियोजन गडीवर वरती पण आहे, वरती 40 फुटापासून खालच्या 80 फुटापर्यंत, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात वरी एक सुंदर पद्धतीची बारव, त्याच्यानंतर खाली ही बारव, म्हणजे पाण्याच्या दृष्टिकोनातून सर्वसंपन्न पद्धतीची ही गडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर मित्रांनो, आजचं जे माझं दिवस आहे हा साफल्य झालेला आहे. तर या भिंतींना वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं, पण तिथल्याच लोकांना माहित नाही की तळ का म्हणतात. पण हे ज्यावेळेस इतिहासाचं प्रबोधन होईल त्याच वेळेस कळेल की ह्या गोष्टीला ह्या घटनेमुळे तळ म्हणतात. खरंच तुम्ही इथून पुढे हे कधी पण सांगा, आम्ही 100% कार्यक्रमाचं नियोजन करू. जसं पूर्वीच्या पिढीपासून जी सेवा करायचं त्यांना योगदान मिळालेलं होतं, तसंच आजही आम्ही गावात छोटे खाणी का होईना पण आम्ही सेवेचं योगदान पार पाडतो. त्याच्यात गावाचं सगळ्यांचं सहकार्य असते आणि गावातल्या प्रत्येक कुटुंबाचं थोडं ना थोडं योगदान असते. आणि आज या ठिकाणी सर्वजण आलात आणि चांगलं आम्हाला प्रबोधन मिळालं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. जेवणाची एक चांगली सुंदर व्यवस्था महादेव मंदिरात केलेली आहे. सर्वांना जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. आणि दुसरं आपला कार्यक्रम